मातोश्रीवर मावळ लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मावळमध्ये उमेदवारांबाबत ठाकरेंकडून चाचपणी केली जाते। मावळ मतदारसंघासाठी शरद पवार यांचीही राष्ट्रवादी आग्रही असल्याची माहिती आहे। गेल्या वेळी पार्थ पवारांचा मावळमध्ये पराभव झाला होता आणि आता ठाकरे गट देखील मावळमधील आपल्या उमेदवाराची चाचपणी करतायत। त्यामुळे मावळमध्ये तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहेत। चेतन, मावळसाठी खरं तर शरद पवार गटही आग्रही आहे आणि आता ठाकरेंकडून त्याची चाचपणी केली जाते, काय अधिकची माहिती? सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन पक्षांमध्ये लोकसभेची लढत होत होती आणि गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल तर याच मावळ मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे देखील निवडणुकीला उभे होते, मात्र तिरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता आणि हेच तिरंग बारणे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिकडे उमेदवारीसाठी चाचपणी केली जात आहे। एक उमेदवार देण्याचं ठरलं आहे, मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर तो दर लोकसभा इलेक्शनच्या निवडणुकीदरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा देखील तिथे उमेदवार दिला जायचा। त्यामुळे सध्या लक्ष या एका गोष्टीकडे लागलं आहे, जर उद्धव ठाकरे यांनी जर उमेदवार निवडला मावळ मतदारसंघासाठी तर शरद पवार हा मतदारसंघ हा उद्धव ठाकरेंसाठी सोडतील का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। Thank you.